नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे चर्चा करणार आहोत ते फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाचा असणार आहे. आणि जो प्रिव्हियस व्हिडिओ आपण बघितला होता त्याचाच हा एक्सटेन्शन पार्ट असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईन हाय रिस्क, मीडियम आणि लो रिस्क मेथडसाठी आपण बघणार आहोत. आणि याच्यामध्ये ॲडिशनल जो आहे तो गॅपचं पण कन्सिडरेशन करणार आहोत. तर आपण एक असेट किंवा इन्स्ट्रुमेंट किंवा स्टॉकचं चार्ट इथं ओपन केला आहे आणि त्या चार्टमध्ये मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तो दर्शवायचा आहे तो म्हणजे गॅपच्याबद्दल सांगायचा आहे. तर गॅप जे आहेत ते कॉमन आहेत फायनान्शियल ट्रेडिंगमध्ये आणि फायनान्शियल चार्ट्सवरती ते गॅप्स तुम्हाला वेळोवेळी दिसतील. जर गॅपचं जर उदाहरण जर घेतलं तर इथं तुम्हाला मंगळवारची क्लोजिंग 1733ला झाल्यानंतर डायरेक्टली दुसऱ्या दिवशी असा एक गॅप होताना तयार होताना दिसतो. आणि हे महत्त्वाचं असतं की जनरली गॅप ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस ओपन प्राईस जी असते कॅन्डलस्टिकची ती इक्वल नसते प्रिव्हियस डेच्या क्लोजिंग बरोबर. आणि त्याच्यामुळं हा जो गॅप आहे वरच्या बाजूलासुद्धा होतो किंवा खालच्या बाजूलासुद्धा होतो. आणि म्हणून हे गॅप जे आहेत ते नंतर प्राईस ॲक्शनमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल तिथं प्ले करताना दिसतात. म्हणून जनरली ॲज अ थंब रूल ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही चार्ट्सवरती किंवा कुठल्याही गोष्टीवरती गॅप्स दिसतात त्या गॅप्सला जे आहे ते कशा पद्धतीने टॅकल करायचं आणि त्याला कसं सप्लाय किंवा डिमांडच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. म्हणून एक थंब रूल म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला गॅप दिसतात त्यावेळेस जिथं कुठं तो गॅप तयार झालेला आहे, समजा इथं मार्केट क्लोज झालं, किंमत इथं क्लोज झाली आणि इथे ओपन झाले, म्हणजे त्या गॅपचा जो ओरिजिन जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि त्याच्या आसपास कशा पद्धतीने किंमत बाउन्स बॅक करते किंवा त्याला सपोर्ट करते याचा प्रयत्न किंवा ते कंटिन्युएशन करते याचा प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून गॅपच्या बाबतीत मला हे सांगायचं आहे की जसं की ह्या असेटमध्ये इथं मार्केट क्लोज झाल्यानंतर इथं ओपन झालं तर जनरली लोक जे रेजिस्टन्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतात ह्या गॅपच्या आसपास करतात जिथं गॅप तयार झाला आहे. तर हा एकदम चुकीचा आहे मित्रांनो. त्याऐवजी जर करेक्ट वेने जर आपल्याला गॅप हायलाईट जर करायचा आहे तर तो गॅप हायलाईट करण्यासाठी जिथं शेवटची जी कॅन्डल पशी क्लोज झाली आहे आणि त्याच्या लाईनच्या आसपास जो आहे तो तिथं तुम्ही त्याला ॲज अ डिमांड झोन म्हणून कन्सिडर करू शकता. जेव्हा केव्हा किंमत ह्या झोनच्या आसपास येणार आहे, म्हणजे ह्या केसमध्ये त्याने बाउन्स केलं होतं आणि बाउन्स केल्यानंतर तिथं किंमत आली, परंतु तिथं कुठलंही रिॲक्शन होण्याऐवजी म्हणजे प्राईसने तर आपल्याला कन्फर्मेशन दिलं नाही, परंतु ॲज अ स्मार्ट प्लेयर मोठ्या माणसाबरोबर किंवा मोठ्या प्लेयरबरोबर फायनान्शियल इन्स्टिट्यूट बिग इन्स्टिट्यूशन्स बरोबर आपण ह्या गॅपकडे लक्ष देणार आहोत आणि तिथं एवढं परिपूर्ण पद्धतीने किमतीने जे ते बाउन्स बॅक केलं नाही आणि त्यामुळं ते कंटिन्युएशन करताना दिसलं. परंतु ह्या दिशेमध्ये जर गॅप अप जर केला असतं तर त्या हिशोबाने आपल्याला ही पण गोष्ट लक्षात आली असती, हा भलेही डिमांड झोन होता परंतु इथंसुद्धा एक गॅप तयार झाला होता, म्हणजे गॅप इन द गॅप तयार झाला, म्हणजे इथं किंमत क्लोज झाल्यानंतर इथं ओपन झाली, म्हणजे हा दुसरा सप्लाय झोन इथं क्रिएट झाला आणि तो एक रेजिस्टन्सचं काम करताना आपल्याला दिसू शकला. इथं किंमत ती स्लाईड डाऊन झाल्यानंतर इथं किंमत का थांबली, कारण हा एक गॅप होता जिथं बाईंगचा प्रेशर होता, बाईंगचा इंटरेस्ट होता, त्याच्यामुळं किंमत जी एका छोट्या रेंजमध्ये म्हणजे 1726पासून जवळजवळ 1732च्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड होताना दिसली. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथं बघितलात तर खालच्या बाजूला किंमत जी आहे ती ट्रेड होताना दिसली आणि त्या ट्रेड झाल्यानंतर एक कंटिन्युएशन डाऊन ट्रेंड झाला आणि त्या कंटिन्युएशन डाऊन ट्रेंडनंतर पुन्हाच एक बार आजच्या दिवशी म्हणजे सोमवार 22 जुलैच्या दिवशी तुम्हाला इथं गॅप तयार होताना दिसतोय, म्हणजे इथं जो आहे एक चांगला डिमांड झोन तिथं क्रिएट होताना आपल्याला दिसतोय आणि ह्या डिमांड झोनचा आपण व्यवस्थितरित्या उपयोग करणं गरजेचं आहे. जसं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईनचा आपल्या एंट्रीज आणि एक्झिटसाठी कशा पद्धतीने उपयोग केला गेला पाहिजे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. तर दोन प्रकारच्या ऑर्डर्स तुमच्यासाठी असणार आहे. एक म्हणजे मार्केट ऑर्डर तुम्हाला तिथं दिसतंय जनरली की इथं मोमेंटम झालं आहे, थोडंसं पुढं किंमत गेली आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही मार्केट ऑर्डरद्वारे जे आहे ती एंट्री करू शकता. आणि दुसरी म्हणजे लिमिट ऑर्डर, तुम्ही पेशन्स ठेवून संयम ठेवून जे किंमत त्या झोनच्या आसपास येण्यासाठी वाट बघणार आणि जेव्हा केव्हा तिथं किंमत येईल त्यावेळेस तुमची लिमिट ऑर्डर जी असणार आहे, जी तुमच्या मनोइच्छित जी व्हॅल्यू असणार आहे ती ऑर्डर आयदर खरेदी किंवा विक्रीची असणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला लक्षात येऊन जाईल एक बाईंग लिमिट ऑर्डर जी आहे ती तुम्हाला ऑलवेज एक चान्स देते, ऑपॉर्च्युनिटी देते की प्रेझेंट किमतीपेक्षा कमी किमतीला म्हणजे बार्गेनिंग किमतीला जी आहे तुम्हाला ती खरेदी करण्याची संधी देते. ते ह्या व्यतिरिक्त जर तुमची लिमिट सेल ऑर्डर आहे, ह्या केसमध्ये इथं लिमिट सेल ऑर्डर असेल तर ती जी आहे ती सध्याच्या करंट प्राईसपेक्षा वरच्या किमतीला हायर प्राईसला तुम्हाला सेल करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी देते. म्हणून लिमिट ऑर्डर असं आहे की कायमच इम्प्लिमेंट होईल असं नाही आहे. कधी कधी मार्केटचं मोमेंटम जे आहे ते फास्ट असतं, त्या केसमध्ये ती लिमिट ऑर्डर एक्झिक्यूट होईल असं नाही आहे. त्याच्यामुळं परिस्थितीनुसार जे तुम्हाला ट्रेडिंग सिच्युएशननुसार तुम्हाला तिथं डिसिजन घेणं गरजेचं आहे. हे डिसिजन घेण्याची क्षमता केव्हा येईल, ज्यावेळेस तुम्ही त्या सिस्टीमला त्या सेटअपला व्यवस्थितरित्या जे आहे फॉलो करताल, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव
ज्ञान तर असणारच आहे, परंतु त्याच्यात अनुभव जर तुम्ही कंपाईल केलं तर त्यावरनं तुम्हाला लक्षात येऊन जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओला अनुसरून जर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट ती सांगायची जर झाली तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये सप्लाय आणि डिमांड झोनच्या हिशोबाने तिथं ट्रेड करायचं आहे तर त्या सप्लाय आणि डिमांड झोनमध्ये तुम्हाला जर ट्रेड करायचं त्याच्यामध्ये ह्या लिमिट ऑर्डर किंवा मार्केट ऑर्डर कशा पद्धतीने ते स्विच करायचे याच्याबद्दलचा एक अंदाज जो आहे याच्यामध्ये मी तुम्हाला देतो आहे. जर तुम्हाला तुमची एंट्री जर डिसाईड करायची, भलेही तो एंट्री प्राईस डिसाईड करायची, भलेही तो तुमचा सप्लाय झोन असेल, डिमांड झोन असेल, तर त्याच्यामध्ये तुमची जी ऑर्डर आहे एंट्री प्राईसची ती हमेशा प्रॉक्झिमल लाईन जी तर कुठं असणार आहे त्या प्रॉक्झिमल लाईनपाशी तुमची एंट्री जी आहे ती प्लेस केली गेली पाहिजे, कारण त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किंमत कुठे राहिली आहे. दुसरं म्हणजे त्याच्याबरोबरच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो स्टॉप लॉसचा असतो. तो स्टॉप लॉस जो आहे तो तुम्हाला जनरली जस्ट अबोव किंवा जस्ट बिलो डिजिटल लाईन जे आहे तुम्हाला ते क्लिक करावं लागेल. म्हणजे जर सप्लायच्या केसमध्ये असेल तर जस्ट अबोव द डिजिटल लाईन, आणि जर डिमांडच्या केसमध्ये असेल तर जस्ट बिलो द डिजिटल लाईन. म्हणून ती डिजिटल लाईन जी आहे ते तुमच्यासाठी स्टॉप लॉसचं तिथं काम करण्याचं काम करत असते. आणि ह्या दोन रेषा ज्या आहेत ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि टार्गेट ह्या परिस्थितीमध्ये कुठे लक्षात ठेवायचं ते प्राईस ॲक्शनच्या हिशोबाने नेक्स्ट सप्लाय किंवा रेजिस्टन्स झोन कुठं आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट झोन कुठं आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण नेक्स्ट अपोजिंग झोन जिथं कुठे असणार आहे त्या नेक्स्ट अपोजिंग झोनला तुमचं टार्गेट जे आहे ते प्लेस होणार आहे. आणि जनरली काही लोक जे आहे ते टाईम बेस्ड स्ट्रॅटजीजनुसार एकदा त्यांना त्यांची एंट्री भेटल्यानंतर 3:20 मार्केट किंवा प्राईस कुठे जाते त्या हिशोबाने जे आहे त्या गोष्टीला कन्सिडर करत असतात. म्हणून ह्या ज्या डूड्स आणि डोंट्स ज्या आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याबद्दलची व्यवस्थितरित्या आयडियासुद्धा येण्याचं काम जे आहे ते होत असतं. चला तर मग आता याच्यामध्ये जे एंट्रीज आणि एक्झिट जे आहेत प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईनच्या हिशोबाने कशा पद्धतीने होतात त्याचे काही एक्झाम्पल जे आहेत आपण इथं बघूयात. तर हा जो चार्ट आहे तो HDFC बँकेचा एक सिक्युरिटीचा चार्ट आहे. आणि ह्या HDFC बँकेचा जर सिक्युरिटीचा चार्ट जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येऊन जाईल की हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो एक ट्रेंड रिव्हर्सल झाल्यानंतर एक अप ट्रेंडमध्ये कंटिन्युएशन करताना दिसला. पुन्हाच एकदा मला त्या रिव्हर्सल पॅटर्नबद्दल तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्याबद्दलची आयडिया तिथं द्यायची आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलात तर ह्या पर्टिक्युलर स्टॉकची जी ट्रेंडची दिशा जी आहे ती अप ट्रेंडमध्ये आहे. म्हणून आपण याच्यामध्ये सेलिंगचा प्रयत्न अजिबात करणार नाही आहोत. आत्ता प्रेझेंटली इथं एक सप्लाय झोन जो आहे तो क्रिएट झालेला आहे, जो की 2 जुलैच्या दिवशी तो जवळजवळ 1800 रुपयांपाशी आपल्याला होताना दिसला. आणि त्याच्यानंतर किंमत जी ती खाली आपल्याला येताना दिसलेली आहे. परंतु जर तुम्ही याच्यात जर व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व केलं तर अशा पद्धतीचं पॅटर्न, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या अगोदरही झालेल्या आपल्याला बांधताना दिसत आहेत. परंतु ती जी रिकव्हरी जी होती ती यू शेपमध्ये आपल्याला रिकव्हरी होताना दिसते. म्हणून जर किमतीनं जर आपण इथं जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर लेफ्ट साईडपासून जर आपण ह्या चार्टला समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की एक कन्सोलिडेशनचा पॅच इथं होताना दिसला. आणि त्या कन्सोलिडेशनचा पॅचचा जो ब्रेकआउट झाला तर ह्या कॅन्डलच्या आसपास आपल्याला होताना दिसला. त्याच्यामध्ये आणखीन एकदा जर व्यवस्थितरित्या जर झूम जर केलं तर त्यामध्ये आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या जी ती गोष्ट लक्षात येऊन जाईल. जर तुम्ही इथं बघितलं तर ह्या कॅन्डलपासून जवळजवळ ह्या कॅन्डलपर्यंत आपल्याला ज्या आहे छोट्या रेंजवाल्या म्हणजेच बिग रेंजवाल्या कॅन्डल आपल्याला तिथं होताना दिसत नाही आहे. म्हणून त्यामध्ये आपण आयदर ही कॅन्डल किंवा ह्या कॅन्डलला जे टार्गेट आउट करू शकतो, किंवा त्या वरती जर गेलात तर ह्या बिग कॅन्डलच्या अगोदरची जी कॅन्डल आहे ती कन्सिडरेबल राहणार आहे. म्हणून ह्या प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईनचा जर युटिलायझेशन उपयोग जर आपल्याला करायचा असेल तर ही कॅन्डल अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर प्रॉक्झिमल लाईन मला जर डिमांडच्या केसमध्ये जे की आपण आत्तापर्यंत चर्चा केलेली नाही आहे तर प्रॉक्झिमल लाईन जी आहे अशा पद्धतीने मी प्लेस करू शकतो. आणि डिजिटल लाईन जर बघायची ह्या डिमांड झोनमध्ये, का बरं डिमांड झोन, तर तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल ह्या डिमांड झोन ह्या लाईनच्या लोला, म्हणजे ही जी मोठी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलसुद्धा लो आणि ह्या कॅन्डलचासुद्धा लो तिथं असणार आहे. आणि ही जी आपण डिजिटल लाईन किंवा प्रॉक्झिमल लाईन जी इथे ड्रॉ जर केलेली आहे, लेट मी मला इथं ड्रॉ करून द्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर ही जी आहे ती प्रॉक्झिमल लाईन आहे. दुसरी जी लाईन आपण खाली जी काढली आहे ती म्हणजे डिजिटल लाईन आहे. ओके, तर ह्या दोन लाईन आहे आणि आपण ह्या जो घेतला आहे हाय रिस्क मेथडच्या हिशोबाने आपण कन्सिडर आउट केलं आहे की ज्याच्यामुळं ह्या डिमांड झोनच्या फार एंडला जे आहे डिजिटल लाईन असणार आहे आणि नियर एंडला जी आहे ती प्रॉक्झिमल लाईन असणार आहे. मग याचा तुम्ही उपयोग कसा करणार आहे, जेव्हा केव्हा किंमत ह्या झोनच्या आसपास येणार आहे त्यावेळेस तुम्ही बाईंग ऑर्डर टाकणार आहेत आणि ह्या जस्ट
प्रॉक्सिमल लाईनच्या डिजिटल लाईनच्या खाली काहीतरी बफर ठेवून जो आहे तो तुमचा तुम्ही स्टॉप लॉस करणार आहे. तर ह्या केसमध्ये जर बघितलं तर इथं तुमचं स्टॉप लॉस हिट न होता जवळजवळ 1610 1612च्या रेंजपासून जवळजवळ 1640पर्यंत किंमत जाताना दिसली. ह्या सेकंड अटेम्प्टला जो आहे तो स्टॉप लॉस बहुतेक हिट झाला आणि थर्ड ज्यावेळेस अटेम्प्ट झाला आहे तर विथ गॅप आपल्याला क्रिएट होताना दिसला. आणि तो गॅप कुठे क्रिएट झाला आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. हा गॅप अशा ठिकाणी झाला आहे की प्रिव्हियसली तिथं त्या झोनच्या आसपास जो आहे तो किंमत होतं. म्हणजे ही ह्या झोनला रिटेस्ट करण्याकरता किंमत इथं आलेली आहे. म्हणजेच ह्या झोनला जर तुम्ही लेक्चर नंबर 3 किंवा 4 जर बघितला असेल तर ह्या झोनला इथे एक नॉन फ्रेश झोनमध्ये तो कन्वर्ट झालेला आहे. आणि ही गोष्ट ज्याला कुणाला लक्षात आली असेल त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जो आहे तिथे येस म्हणून टाईप करावं. आता हे का झालं तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो नक्कीच बघून घ्या. म्हणजे इथे जे आहे ते पेंडिंग ऑर्डर्स होत्या आणि त्या पेंडिंग ऑर्डरच्या त्या 2 ते 3 टिक्समध्ये तिथं क्लिअर होताना आपल्याला ते दिसलेले आहेत. आणि याच्यानुसार तुमच्या एंट्रीज ज्या आहेत तिथं होऊ शकतात. म्हणजे ह्या डिमॅन्ड झोनमध्ये भले तुम्हाला थांबायची वेळ आली, तुमचा स्टॉप लॉस सिस्टीमनुसार तो ट्रिगर झाला किंवा थोडासा जास्त तुम्ही बफर जर ठेवला आणखी 4-5 पॉईंटचा तर त्या हिशोबाने तुमच्यासाठी एक चांगलं 40 ते 50 पॉईंटची 2 ते 3 दिवसामध्ये ती जी मूव जी आहे ती होताना आपल्याला तिथं दिसू शकते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असतो. आणि हा जो झोन जो आहे तो एक नॉन फ्रेश झोनमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना दिसतोय. ह्याबरोबरच हा एक नॉन ओरिजिनल झोन आहे की कारण ह्याच्यामध्ये कुठलाही ओरिजिनल झोन आहे कारण इथे कुठलाही प्रिव्हियस सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नाही आहे. एक कंटिन्युएशन पॅटर्न आपल्याला होताना दिसतोय. म्हणजे ह्या फ्रेश झोनबरोबरच हा जो झोन इथं तयार झाला आहे तो ओरिजिनल झोन झाला आहे. आणि त्याच्यामध्ये असं कुठलाही थंब रूल नाही आहे की तिथे नॉन फ्रेश झोन किंवा या गोष्टी पाहिजे. आणि त्यात जर एक नॉन फ्रेश झोन झाला आहे रिटेस्टमुळं आणि दुसरा जर तिथं प्रिव्हियसली इथं कुठलाही सपोर्ट आणि रेजिस्टन्स नाही आहे तर तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी तिथं आहे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचाच परिपाक होताना दिसतोय. ह्या केसमध्ये आता याच्यासाठी सप्लाय झोन कुठे आहे विथ रिस्पेक्ट टू गॅप जे की आत्ता आपण इथं बघितलेले आहे. तर हे खाली किंमत येताना जो आहे ह्या इथं हा जो गॅप तयार झाला होता तो वरती जाताना तिथं तयार झाला होता. परंतु किंमत जी खाली येताना इथं गॅप तयार झाला म्हणजे इथं सगळ्यात जास्त सेलर्स बसलेले आहेत. म्हणजे जर मला ह्या केसमध्ये जर गॅप जर रेजिस्टन्स जर काढायचा किंवा नेक्स्ट सप्लाय झोन काढायचा किंवा टार्गेट झोन जर काढायचा तर ह्या झोनच्या आसपास तिथं सप्लायच्या ऑर्डर जे आहेत ते पेंडिंग असणार आहे. भलेही इथं किंमत ह्या गॅपमध्ये जाईल, आपण म्हणतो की गॅप फिलिंगसाठी किंमत तिथं जाणार आहे, परंतु तत्पूर्वीच आपल्या रडारवरती ती किंमत जी आहे ती व्यवस्थितरित्या आली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे आणि त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये प्रॉक्सिमल लाईन आपली एंट्रीवाला झोन कन्सिडर करणार आहे आणि डिजिटल लाईन जी आहे ती हे करणार आहे. ही छोटी कॅन्डल घेतल्यामुळं आपलं त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे किंवा आपण प्रिव्हियस एक मोठी कॅन्डलच्या अगोदरची कॅन्डल घेतली परंतु आपण हेच जर शिफ्ट प्रिव्हियस कॅन्डलच्या लोला जर कन्सिडर जर केलं तर ही एकदम परफेक्ट पद्धतीने जो आहे डिजिटल लाईन आणि प्रॉक्सिमल लाईनचं कॉम्बिनेशन आपल्याला होतं दिसेल आणि ते जे सिस्टीम जे आहे ते नेटवर्क जे आहे ते परफेक्ट पद्धतीने बसेल. तर तुम्ही इथं व्यवस्थितरित्या बघू शकता हा जो झोन जो आहे तो प्रॉक्सिमल लाईनपासून त्या कॅन्डलच्या बॉडीपर्यंतचा झोन आहे. इथे तुम्ही कुठल्याही झोनच्या आसपास जे तुमची ती ऑर्डर जी ती प्लेस करू शकता. आणि ह्याबरोबरच आणखीन एक गोष्ट जर कन्सिडर जर केली तर ह्या कॅन्डलच्या बॉडीच्या आसपास जर आपण प्रॉक्सिमल लाईन जर कन्सिडर केली तर ह्या दोन्ही तीन वेळेस तुमच्या एंट्री जे आहे ते ट्रिगर होताना दिसेल आणि इन दॅट केस या झोनच्या स्टॉप लॉसला जे आहे किंवा डिजिटल लाईनच्या खाली स्टॉप लॉसला तुमची किंमत जी आहे ती हिट होताना तिथं दिसत नाही. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपण ह्या सिरीजमध्ये लक्षात घेतो आहे कारण आपल्याला डायरेक्टली मोठा घास घ्यायचा नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की प्रॉक्सिमल लाईन डिजिटल लाईन याचा वापर जो आहे तो कशा पद्धतीने होतो. आणि जसं सप्लायच्या केससाठी आपण डिस्कशन केलं होतं हे लाईव्ह एक्झाम्पल्स आपल्यासाठी राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्या माध्यमातून कुठलंही ट्रेडिंग ॲडवाईस किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते दिलं गेलेलं नाही आहे. तर आणखीन एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे आपल्याला ते व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल की नेमकं किमतीला काय करायचं आहे. तर दुसऱ्या जर एक्झाम्पलमध्ये जर गेलो तर आम्हाला असं वाटतं महिंद्रा आणि महिंद्राचा चार्ट आहे. महिंद्राच्या चार्टवरती जर गेलो आणि त्याला चार्टला व्यवस्थितरित्या जर तुम्ही बघितलात तर प्रत्येक चार्टच्या ठिकाणी आपल्याला कुठं ना कुठंतरी त्याचा सप्लाय किंवा डिमांड झोन जो आहे तो क्रिएट होताना दिसणार आहे. तर तुम्ही व्यवस्थितरित्या जर इथं ऑब्झर्व जर केला तर किंमत ह्या झोनच्या आसपास ज्या आहे ती रिव्हर्सल करताना आपल्याला दिसत आहे. आणि इथे जर तुम्ही जर लक्षात घेतलात तर एक व्हर्टिकल रॅली होताना दिसते. याच्यामध्ये गॅप्स पण आहे. हे गॅप्स ही जी जिथं मूव किंवा तो गॅप तयार झाला त्याच्या अगोदरची जी कॅन्डल जी आहे ती आपल्यासाठी ओरिजिन ऑफ मूव आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा किंमत ह्या झोनच्या आसपास येणार आहे इथं बाईंग ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंग तिथे आपल्याला असताना दिसणार आहे. ह्याबरोबरच हा एक फ्रेश झोन असणार आहे कारण किंमत जी आहे ती रिटेस्टला आणखीन आलेली नाही आहे म्हणून हा एक फ्रेश झोन आहे. ह्याबरोबरच इथे कुठलाही
पहिला प्रीवियस सपोर्ट किंवा डिमांड झोनमुळे तो क्रिएट झालेला नाही, कारण हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो ऑल टाईम हायच्या आसपास आहे, म्हणून हा ओरिजिनल झोनसुद्धा आहे. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ट्रिगर करू शकता. आणि इथं जर तुम्हाला अलर्ट करायचं आहे तिथं प्लस बटनवरती तुम्ही क्लिक करून अलर्ट करू शकता, कारण तुम्हाला त्याच्याबद्दलची जी आयडिया येऊन जाईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा एक कंटिन्युएशन पॅटर्न आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिव्हर्सल मला दिसत नाही आहे. कंटिन्युएशनमध्ये जर तुम्ही बघितलात तर एक बेस झाल्यानंतर रॅली होते, पुन्हा एक छोटासा बेस होतो, पुन्हा रॅली होते, पुन्हा एक बेस होतो, पुन्हा एक रॅली होते, पुन्हा एक बेस होऊन एक करेक्शनच्या मोडमध्ये आपल्याला मार्केट जे आहे ते जाताना दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं जो बघायचा आहे तो म्हणजे 4 घंट्याची 4 तासाची ही टाईम फ्रेमचा आपण ॲनालिसिस जो आहे तो इथं लक्षात घेतो आहे. आणि इथूनच का बरं किंमत ही रिव्हर्सल करते याच्याकडे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या जे लक्षात देऊ. जर तुम्ही इथं बघितलं तर एक मोठ्या कॅन्डलनंतर एक छोटी कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल होताना दिसते, म्हणजे इथून जो आहे तो टर्न अराउंड होताना दिसतोय. म्हणून ही कॅन्डलचा हाय आणि लो जो आहे तो आपल्यासाठी प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईनचं लोकेशन स्टेट करणार आहे. म्हणून पहिली आपण जर लाईन जर घेतली ती प्रॉक्सिमल लाईन घेऊयात, जी की वरच्या एंडला राहणार आहे. आणि दुसरी जी लाईन जी आहे हाय रिस्क मेथडनुसार ती खालच्या बाजूला आपल्याला इथं दिसणार आहे. अशा पद्धतीने ही जी वरची लाईन जी रेषा झाली आहे दिस इज कॉल्ड ॲज अ प्रॉक्सिमल लाईन. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसणार आहे. आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स बघतोय ते हाय रिस्क मेथडचं बघतोय. लो रिस्क मेथडसाठी काय गोष्टी करायच्या ह्या एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हाच एक बार सांगतो. इन बिटवीन तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही करू शकता, बघू शकता, विचारू शकता. जर तुम्ही इथं बघितलं भले इथं गॅप तयार झाला, इथे एक सप्लाय झोन तयार झाला आणि किंमत ओरिजिन ऑफ गॅप जे किंमत इकडे येण्यापूर्वी इथे झाली होती, म्हणून हा एक सप्लाय झोन आहे. आणि मार्केटसाठी हा एक इफेक्टिवली सप्लाय झोनचं काम जो आहे तिथं करताना आपल्याला तो दिसणार आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं लक्षात ठेवला गेला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे एक सपोर्ट झोन आहे, म्हणजे एक फ्रेश झोन आहे आणि नॉन ओरिजिनल झोन आहे. कारण इथे सपोर्टचं काम तिथं होताना आपल्याला नॉन ओरिजिनल झोनच्या हिशोबाने हे कन्सिडरेशन नाही आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं लक्षात आला पाहिजे. याच्याबरोबरच आणखीन एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, या प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईनच्या 4 तासाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने आपल्याला इथं लक्षात येतं आहे की एक रिजिड सॉलिड कॅन्डल्स आपण कन्सिडर करतो. इथं कुठल्याही लॉंग लेगवाल्या डोझी कॅन्डल किंवा बिग टेल असणाऱ्या अपर शॅडोज असणाऱ्या कॅन्डल कन्सिडर करत नाही. इथं जर तुम्ही बेरिश कॅन्डल बघितली तर एक पूर्णपणे मारुबुजू आहे, बुलिश कॅन्डल बघितली तर पूर्णपणे एक मारुबुजू कॅन्डल आपल्याला होताना दिसते. दुसरं जर महत्त्वाचा मुद्दा इथं आपण जर कन्सिडर करत असाल तर हाय रिस्क मेथडने तुमची एंट्री जी आहे ती क्रिएट होताना दिसते. लो रिस्क मेथडचं जर कन्सिडर करायचं जर झालं तर लोअर पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी ती इथं होताना दिसते. परंतु त्यानुसार आत्तापर्यंत जो आहे तुम्हाला तिथं एंट्री जो आहे तो ट्रिगर झालेला नाही आहे. डिजिटल लाईनचं जर कन्सिडरेशन केलं की जे की फार एंडला तिथं ती सिच्युएटेड झाली असती, त्यानुसार ही गोष्ट आहे. आता ही कॅन्डल एवढी बॉडी मोठी असल्यामुळे मी सेकंड लाईनला जे आहे सेकंड कॅन्डलला तिथं कन्सिडर करतोय आणि त्यानुसार माझी एंट्री होते का, जी की मीडियम रिस्क मेथडच्या हिशोबाने ती होते का ती कन्सिडर आउट करतो. त्यानुसार सुद्धा तुमची एंट्री झालेली नाही आहे. म्हणजे जर तुम्ही पहिला जर ऑप्शन जर तिथं जर घेतलात त्या पहिल्या ऑप्शनच्या हिशोबाने तुम्हाला लक्षात येतं आहे की हाय रिस्क मेथडनुसार तुमची तिथे एंट्री होताना दिसते. आणि इन बिटवीन प्रॉक्सिमल किंवा डिजिटल, प्रॉक्सिमल आणि डिजिटल मीडियम आणि लो रिस्क मेथडमध्ये तिथं आपल्याला होताना दिसत नाही आहे. इन बिटवीन जर इकडनं रॅली जर कंटिन्युएशन होते तर त्याच्यासाठी जो सप्लाय झोन जो प्लेस झालेला आहे का जिथे पेंडिंग ऑर्डर्स सप्लायच्या तिथं तयार राहणार आहेत त्या 2900 ते 2930च्या आसपास असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ह्या पर्टिक्युलर चार्टच्या हिशोबाने लक्षात येतो आहे. अजून एक चार्ट जर आपण बघितला तो म्हणजे जो ऑलरेडी आपण डिस्कस केला होता डॉक्टर रेड्डीमध्ये जाऊयात, वेगळा स्टॉक बघूयात, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती व्यवस्थित येऊन जाईल. आता जर दुसरा आणखीन एक जो स्टॉक जर बघितला तो म्हणजे डॉक्टर रेड्डी. डॉक्टर रेड्डीमध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन होते ते आपण एक जनरली चेक करूयात. तर इथं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्या झोनच्या आसपास जर ह्या 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये जर ह्या डॉक्टर रेड्डीच्या चार्टला जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये जे अपट्रेंड कंटिन्युएशन झालं आहे ते डोजीजमध्ये झालं आहे. आता ह्या डोजीज का झाल्यात, कारण जनरली ज्यांनी कोणी ह्या ग्रीन कॅन्डलला बघून एंटर केलेलं आहे त्यांच्या स्टॉपला सॉर्ट आउट करण्याकरता झालेलं आहे. हा जो डिमांड झोन आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आपल्याला अशा सेव्हरल लॉंग लेग टेल असणाऱ्या कॅन्डल्स ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस अशा ठिकाणी एंट्री करू नये. हेच आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा आहे की ज्यावेळेस आपल्याला एन नंबर ऑफ कॅन्डल ज्या आहेत तिथे बनताना दिसतात त्या कॅन्डल्सकडं आपण अजिबात लक्ष दिलं पाहिजे. आणि तो म्हणजे एक वीक झोन असतो, त्या वीक झोनमध्ये आपण अजिबात कन्सिडर करू नये. ह्या झोनमध्ये सुद्धा आपण जो आहे प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईन काढण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा एक 4 घंट्याचा टाईम फ्रेमचा चार्ट आहे आणि त्या चार्टमध्ये जर 4 तासाची कॅन्डल जर अशा पद्धतीने लॉंग शॅडो असणारे कॅन्डल्स होतात
खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने किंवा डोजी कॅन्डल्स होतात किंवा पिनबार टाईप ऑफ कॅन्डल होत आहेत, तर ती एक कॉशियस स्टेट असते आणि अशा कॉशियस स्टेटमध्ये आपण तयारी राहिलं पाहिजे की आपण न चुकण्यासाठीच या मार्केटमध्ये येतोय. जर आपण अशा चुका जर पुन्हा पुन्हा करत बसलो तर तिथं आपलं कॅपिटल जे आहे ते जाण्यामध्ये काही वेळ लागणार नाही. तुम्हाला माहीतच असेल कमवायला ना भरपूर दिवस लागतात, पण जर गमवायचे असेल तर फार फार कमी टाईम पिरियडमध्ये जे आहे ना ते आपल्याला गोष्टी ज्या आहेत तर त्या होताना दिसतात. तर हे महत्त्वाचे मुद्दा असतात आणि हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही वेळोवेळी जर बघितलं तर त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता आणखीन एक स्टॉक किंवा आणखीन एक चार्ट बघूयात का ज्याच्यामध्ये हा सप्लाय आणि डिमांडचा जो खेळ जो आहे तो आपण इथं व्यवस्थितरित्या बघूयात. जर तुम्ही इथं जनरली चेक जर केलं तर पुन्हा इथं शॅडोजवाल्या कॅन्डल किंवा पिनबार टाईप ऑफ कॅन्डल किंवा इन्व्हर्टेड हॅमर टाईप ऑफ कॅन्डल जे आहे ते आपल्याला होताना दिसत आहे. म्हणजे हा सुद्धा एक ट्रेडेबल असेट, ट्रेडेबल सिक्युरिटी अशी नसणार आहे. ज्यावेळेस अशा एन नंबर ऑफ सिच्युएशन्स कॅन्डल आपल्याला तिथं होताना दिसत आहेत आणि जर त्या गोष्टी रिपिटेटिव्हली येताना दिसत आहेत तर अशा स्टॉकमध्ये ट्रेड करण्याऐवजी दुसऱ्या चांगल्या स्ट्रक्चरला, चांगल्या गोष्टीला जे आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. ओव्हरऑल जर वीकली किंवा मंथली टाईम फ्रेममध्ये आपण जर पॅटर्न जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा एक खालच्या बाजूला म्हणजे डाऊन ट्रेंड करताना आपल्याला हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो जाताना दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्रॉडनी वेज जो आहे खालच्या बाजूला होताना दिसतो आणि त्याने जो आहे त्याच्या चॅनलच्या रेजिस्टन्स लाईनला म्हणजे याच्या अगोदरही भरपूर वेळेस तुम्ही जर बघितलं तर तिथं तो सप्लायला टच केल्यानंतर जर ती गोष्ट होताना दिसले इथं फक्त इन्व्हर्टेड हॅमर झाला आहे म्हणून मी तिथं ट्रेड घेतो आहे. अशी चुकी नक्कीच करू नये. हे एक ट्रॅप असू शकतो. तुम्ही इथं बघू शकता 2-3 दिवसासाठी खाली किंमत गेल्यानंतर कशा पद्धतीने रिव्हर्सल केलं, त्यानंतर जर अशा पद्धतीचं डबल कॅन्डलस्टिक होताना दिसतंय तुम्हाला इनिशियली प्रेशर तिथं लक्ष देतोय तर त्या केसमध्ये प्रॉपरली वेट करून तुम्ही त्या गोष्टीला चेक करू शकता. इथं पुन्हा एकदा त्याने जे आहे त्या लाईनच्या आसपास रेजिस्टन्स घेताना प्रॉपर एक सॉलिड कॅन्डल होताना दिसत आहेत आणि म्हणून जनरली ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल टाईम फ्रेम्स याबद्दल कन्फर्मेशन देत असतात त्यावेळेसच गोष्टी करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि याच्यामध्ये जे वेटेज द्यायचे डबल कॅन्डलस्टिक टाईपलाच वेटेज द्यावा. एक सिंगल कॅन्डलस्टिक झाली आहे, डोजी झाली आहे, शॅडोजवाल्या कॅन्डल झाल्यात म्हणून तिथं गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून ड्रॉईंग की जर सप्लाय आणि डिमांड झोन जर मला ड्रॉ करायचं आहे ते एक सिम्पल गोष्ट आहे ती, पण त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी तुम्हाला आत्मसात करावं लागतील, भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला त्या ऑब्झर्व करावं लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला 2 इम्पॉर्टंट हॉरिझॉन्टल लाईन ज्या आहेत त्या ड्रॉ करता येतील. परंतु रिअल चार्टवरती ज्यावेळेस आपण तिथं जातो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थितरित्या हाच एक सप्लाय झोन आहे किंवा हाच एक डिमांड झोन आहे तो करेक्ट वेनी आपण तिथं ड्रॉ करू शकतोच. हे तिथं होऊ शकत नाही कारण तिथं मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी ज्या आहेत ना त्या असतात आणि म्हणून त्यामुळं आपण कन्फ्युजनमध्ये राहतो आणि त्याच्यामुळं आपण चुकण्याचे जे चान्सेस जे आहेत किंवा मेस जो क्रिएट होण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होत असतात. म्हणून या प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईनच्या माध्यमातून जोपर्यंत किंमत त्या झोनमध्ये आपल्याला एंटर करत नाही आहे प्रॉपरली, आपल्याला लो रिस्क मेथडमध्ये आहोत किंवा मिडियम रिस्क मेथडमध्ये आहोत किंवा हाय रिस्क मेथडमध्ये आहोत, ही गोष्ट आपल्याला जोपर्यंत व्यवस्थितरित्या कळत नाही आहे तोपर्यंत तिथे काही न करणं हे सुद्धा एक कॅपिटल प्रिझर्वेशन, कॅपिटल सेव्ह करणेसुद्धा एक प्रकारचा प्रॉफिट आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला नवीन ऑफरची संधी घ्यायची असेल तर व्हॉट्सअपची शॉर्ट लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवलेली आहे आणि प्लीज तुम्ही तिकडे मेसेज करून हे करू शकता. ह्याबरोबरच ह्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर नक्कीच ह्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि या प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन्स किंवा फ्रेश, नॉन फ्रेश झोन, ओरिजिनल, नॉन ओरिजिनल झोनची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहेत आणि आणखीन कुठल्या पॉईंटवरती, कुठल्या मुद्द्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.